आहे. तर त्याच कगारवर आज हा मुलगा आहे. मी विनंती करीन की आत्ताचा बघितलेला डिएक्सनचा पिक्चर आणि तू करू इच्छित असलेला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मला आता चालू करून झाले 7 महिने झाले डिएक्सन चालू करून. माझ्या अंडरला 2000 फक्त पॉईंट आहेत. ठीक आहे, मी अजून चालू करणार आहे. तो अजून चालू करायला स्टार्ट केलाय. मी थोडासा हे घेतला होता, ब्रेक घेतला होता काही कारणामुळे. ठीक आहे, त्याच्यामुळे थोडंसं मी आता चालू स्टार्ट केले. आता सरांनी मॅडम पण होते माझ्यासोबत, सर पण होते. सरांनी मला त्याच्यामध्ये सांगितलं हा असा म्हणजे बिझनेस चांगला आहे. आणि सर सांगतो की फार्मसिस्ट आहे ना मी स्वतः, मी सांगतो की ड्रग्स पेक्षा म्हणजे नॅचरली तुम्ही जेवढं बिल्ड करता, स्वतःला जेवढं नॅचरली बिल्ड करता कोणीच करू शकत नाही नॅचरली. आता ड्रग्स कसे असतात की इमर्जन्सी डिसीज म्हणजे इमर्जन्सीमध्ये तुम्ही काम करू शकता ड्रग्सवरती. पण नॅचरली जेव्हा तुम्ही करता ना, म्हणजे आयुर्वेदिक कसं आहे की थोडासा वेळ लागतो पण पूर्ण क्लिअर करतो. आणि आता इमर्जन्सीमध्ये तुम्ही एवढे ड्रग्स वापरता ते काय करतात माहिती आहे का, थोड्या म्हणजे लॉंग म्हणजे शॉर्ट टर्म साठी असतात म्हणजे लॉंग टर्म साठी डॅमेज करतात बॉडीला. ठीक आहे, लिव्हर डॅमेज करतात, हार्टला डॅमेज करतात. आज मला सांगा कोणाला माहित आहे का आपल्या बॉडीची किंमत किती? आम्हाला आमच्या डॉक्टर निलेश शहा म्हणून आहे, यांनी सांगितलं 350 करोडची प्रॉपर्टी. आपल्या बॉडीची किंमत 12,000 कोटीपेक्षा जास्त, 12,000 कोटीपेक्षा. आणि तुम्ही किरकोळ गोष्टीने त्या बॉडीला डॅमेज करता. पण आता आपल्या यंग जनरेशनला ती सांगण्याची गरज आहे की तुम्ही काय केलं पाहिजे. 10 रुपयाची सिगरेट तुमचं लंग्स किती लाखाचं लंग्स हे करता, डॅमेज करता तुम्ही. ते आता यंग पिढीला हे आता तुम्ही तर आता खूप वयस्कर झाला, आता ह्याच्यामध्ये तर यंग पिढी पाहिजे खूप. कारण यंग पिढीला आता कसं आहे माहिती आहे का, डायरेक्शनच नाही, काय पण करतं. 18, 20, 18, 16 अजून 18 प्लस पण नसतात ती मुलं सिगरेट पितात, गुटखा खातात. त्या मुलांना याच्यामध्ये आणणं खूप गरजेचं आहे. ह्या गोष्टी खूप म्हणजे कारण काय माहिती आहे का, मी स्वतः गावाकडे बघतो 15 वर्षाच्या 18 वर्षाच्या मुली मुले असू द्या दारू पितात, गुटखा खातात, तंबाखू खातात. त्यांचं वय नाही आहे. हे आपलं शरीर इतकं म्हणजे इतकं महत्वाचं आहे ना. पैशापेक्षा सरांनी सांगितलं होतं की शरीराला किंमत द्या, पैशाला किंमत नका देऊ. शरीर खूप मूल्यवान आहे आपल्यासाठी. प्रत्येक आता सांगायचं म्हणलं तर आता मी पहिल्यांदा स्टेजवरती बोलतोय. सगळ्यात लकी मी मानतो की मी डीएक्सच्या स्टेजवरती पहिल्यांदा बोलतो. आज 23 वर्ष झाली कधी स्टेजवरती बोललो नाही ना, कधी कॉलेजमध्ये पार्टिसिपेट म्हणजे काय कोणत्या सहभागच घेतला नाही. मला आवड होती फक्त खेळायची, क्रिकेट खेळायची फक्त बस, त्याच्यामध्येच होतं. नाही तर कधी स्पीच नाही घेतलं, कधी काय बोललो नाही. पहिल्यांदा ही फर्स्ट टाइम की मी डीएक्सच्या स्टेजवरती बोलतोय. आणि मी इथून पुढं चांगलं काम करेन, चांगला वेळ देईन. मी आता स्वतः इंजेक्टेबल मध्ये काम करतोय, फार्मसिस्ट आहे दिवसाला काम करतोय. सरांनी सांगितलं की डायबिटीजचं वगैरे डायबिटीज इंजेक्शन तिथं तयार होतं. 18,000 एक इंजेक्शनची प्राइस आहे. एक इंजेक्शन घेतो आपल्याला. ते आता घरी काही जण घेऊ शकतात, विकत घेऊ शकतात, पण काही जण घेऊ शकत नाहीत. 18,000 घेऊ शकत नाही एक टाइमला, अशी काहीतरी परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्याच्यावरती उपाय काय, दुसरा काय म्हणजे मदत डीएक्स आहे. लॉंग टर्म यूज करा तुम्ही, पण पूर्ण आता इन्सुलिनचं सांगितलं त्यांनी, बरोबर सांगितलं. इन्सुलिन वगैरे इन्सुलिन रजिस्ट्रेशन खाण्याचं म्हणजे खाण्यामध्ये तर होतंच, इन्सुलिनचं रजिस्ट्रेशन वगैरे होतं. पण त्याच्यापेक्षा पण जास्त म्हणजे आता पिढीला परिस्थिती खूप आहे. मेन कारण इन्सुलिन वाढायचं किंवा ताण. इन्सुलिन म्हणजे सॉरी डायबिटीज वाढण्याचं किंवा डायबिटीज होण्याचं कारण म्हणजे काय परिस्थिती आहे. जेवढा तुम्ही ताण घ्याल ना तेवढं तुम्ही इन्सुलिन शरीरामध्ये वाढतं. स्ट्रेस घेता, कोणत्या गोष्टीचा विचार करता, ते काय आपल्याला म्हणजे ते काय सांगून नाही येणार कधी वाढतं कधी नाही, बरोबर. त्या आणि इन्सुलिन असं आहे की पॅनक्रियाज असतो ना आपला, पॅनक्रियाज आपलं काय करतं माहिती आहे का, बीटा सेल असतो त्याच्यामध्ये. ज्यावेळेस आपण गोड काय काहीतरी खातो त्यावेळेस पॅनक्रियाज काय करतो, सिग्नल देतो आपल्या बॉडीला, ते ग्लुकोज कंट्रोल कर बीटा सेलद्वारे. त्याच्या कसं असतं ते बीटा सेलचं
ते काम असतं की आपल्या बॉडीची जेवढी शुगर आहे ती कंट्रोल करते पोटॅशियम. चांगलं आपण काहीतरी चालू करणार आहे launch आपल्या 17 तारखेला. तुमचेच मी. मी स्वतः म्हणजे की सिरम बनवते आपल्या कंपनीच्या प्रोडक्टच्या मदतीने सिरम बनवायचा प्रयत्न करतोय. कारण कसं आहे माहिती आहे का, आता माझा फायनल इयरचा प्रोजेक्ट होता, सिरमचाच प्रोजेक्ट होता आणि त्याच्यामध्ये पण मी चांगलं विटॅमिन सी वगैरे बनवलं होतं स्वतः. मग आता म्हटलं की आता DXN चांगले एकदम, म्हणजे मी आतापर्यंत मी बघितले औषधं घेतली, औषधं बघितली, औषधं पाहिली, पण याच्यासारखं औषध नाही नॅचरली. कारण ड्रग्जला आपल्या बॉडीची गरजच नाही. का ड्रग्ज घेता तुम्ही? ड्रग्जची गरज नाही आपल्या बॉडीला. थोडा ताप आला, थोडं हे झाले की लगेच जाता, पॅरासिटामॉल घेता, सर्दी झाली की लिव्होसिट्रिझिन घेता, इन्सुलिन घेता, डोकं दुखायला लागली. काय गरज आहे तुम्हाला? नॅचरली 2-3 दिवस थांबा, त्याला बिल्ड होईल. त्याला आपली बॉडी कशी असते माझ्या स्वतः डॉक्टर आहे, स्वतः कव्हर करते. त्यामुळे थोडासा वेळ द्यायचा. सगळं बॉडी अशी गोष्ट आहे ना, बॉडी अशी गोष्ट आहे. मी तुला सांगतो, मी 3 वर्ष इंडियन आर्मीसाठी तयार केली. 3 वर्ष इंडियन आर्मीसाठी तयार केले, रेसलर होतो, पैलवानची तयार केले. मला माहित आहे शरीराची किंमत काय असते. मला माहित आहे की दवाखान्यात मी बघितलंय, दवाखान्यात मोठ्या दवाखान्यात व्हिजिट केलं. तर आज मी तुम्हाला सांगतो, त्या माणसाला शरीराची किंमत विचारा, तो ICU मध्ये येतो. त्याला विचारा मी तुम्हाला 2 लाख देतो, तुम्ही म्हणणार मला माहित आहे जगणं म्हणजे काय असते, शरीर म्हणजे काय आहे, शरीराची किंमत. हा बिझनेस करायचा असेल ना तर शरीराची किंमत सांगा, बाकी पैसा दाखवू नका. ज्यावेळेस शरीराची तुम्ही किंमत दाखवसाल ना, त्यावेळेसच त्या माणसाला कळेल की यार आपण कोणत्या लाईनला आपण काय केलं पाहिजे. आणि मी आता ते सिरम्स वगैरे लॉन्च करतोय ना, ते थोडंसं सर्च वगैरे करूनच करणार आहे, करून. ऍक्च्युली सिरम झालेलं आहे बनवून, 17 तारखेला लॉन्च होईल तेच आताच्या. तर त्यानेच बनवलेलं आहे सगळं. बनवणार आहे, स्क्रब बनवणार आहे. स्क्रब आपला आहे पण अजून इंडियामध्ये नाहीये, तर स्क्रब पण बनवणार आहे आणि फेस वॉश वगैरे सोपचं लोशन पण बनवायचा प्रयत्न करतो आपल्या साबणाचं, जे की परफॉर्मन्स करायला पुढे दाखवायला वगैरे तुम्हाला सांगायचं असेल, काय करायचं असेल तर हा डेमोसाठी म्हणू शकता. आणि खरं म्हणलं तर वृषालीने मला सांगितलं की हा DXN असं आहे. DXN पहिल्यांदा मला मार्केटिंगवरती विश्वास नव्हता. ठीक आहे, या मार्गावर आता फार्मसिस्टमध्ये पण मार्केटिंग असतात, करावं लागतं, हे करावं लागतं. वृषालीने मला सांगितलं की असं आहे, तू करू शकतो. पहिलंच मला नॉलेज आहे याच्यामध्ये, बॉडीचं नॉलेज आहे, ड्रग्सचं नॉलेज आहे, कोणत्या गोष्टी काय खाल्ल्याने काय होतं. आणि पुन्हा नंतर मग प्रशांत सरांना भेटवलं, शिंदे सरांना भेटवलं, प्रवीण शिंदे सरांना भेटवलं. त्यांनी सांगितलं की त्यांनी मला मार्गदर्शन केलं. मॅमने सांगितले, शिंदे मॅम, विषय काय मॅमने सांगितलं. मी त्यावेळेस म्हणजे ह्या चांगली गोष्ट आहे, चांगला DXN म्हणजे हेल्थ पण आहे, वेल्थ पण आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आज मला 23 वर्ष आहे. मी पुढच्या आज किती तारीख 11 तारीख आहे ना, 11 तारीख 2027च्या 11 तारखेला मी वेगळा असणार आहे. आता मी पैशाने तर बिल्ड होईलच, DXN आलोय पैशाने, त्याच्यापेक्षा जास्त होईल मी तब्येतीने बिल्ड होणार. ज्यावेळेस तुम्ही 100 माणसांमध्ये वेगळं काहीतरी करायचं असेल ना, 100 माणसांमध्ये काहीतरी वेगळं दिसायचं असेल ना, पैशाने नका दिसा, तब्येतीने दिसा. पैसा जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही तोपर्यंतच कळा पुढच्या माणसाकडे नाही तुमच्याकडे पैसा घेणे. ज्यावेळेस तुम्ही तब्येत घेऊन जाता ना मार्केटमध्ये, त्यावेळेसच कळतं की यार कोण आहे. तुम्हाला विचारणार आहे तुमच्या खिशामध्ये किती पैसे आहेत, काय विचारणार. त्यावेळेस तुम्ही 56 इंची छाती घेऊन चालता ना, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या वॉकवरती समजतं की तुम्ही काय करता. थांबतो मी. ठीक आहे, थँक्यू.